यानंतर बातमी नागपूरमधली आहे। प्रेमात माणूस काय करेल याचा काही नेम नाही। अशाच एका प्रेमात वेड्या तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी चक्क चोरी केली आहे। एका कपड्याच्या दुकानामध्ये डल्ला मार टाकत लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय। मात्र अवघ्या काही तासामध्ये पोलिसांनी अल्पवयीन चोरांना बेड्या ठोकलेल्या आहेत। बघूया। प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं म्हटलं जातं, पण नागपुरातील एका तरुणानं गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी थेट चोरीचाच मार्ग निवडलाय। गर्लफ्रेंडला वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट द्यायचं होतं, पण खिशात पैसे नसल्यानं दोन अल्पवयीन मित्रांनी थेट चोरी करण्याचा निर्णय घेतला। ही घटना आहे नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली। जरीपटका परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी इंटरनेटवर सर्च करत रविनगर मधील एका कपड्यांच्या दुकानामध्ये डल्ला मारण्याचा प्लॅन आखला। मध्यरात्रीच्या अंधारात दोघेही दुचाकीवरून दुकानाजवळ गेले। दुकानाचं शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला। दुकानातील महागडे कपडे, लॉकेट आणि इतरही वस्तू लंपास केल्या। ही चोरी करताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं आपल्याला टिपलंय याची या दोघांनाही कल्पना नव्हती। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीय। बरं, हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यातल्या एकानं दुकानातून बाहेर पडताना एक नवीन शर्ट अंगावर चढवलं आणि आपला जुना शर्ट तिथंच टाकून दोघांनी पळ काढला। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या दोन्ही अल्पवयीन चोरांना अटक केली आहे। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आमचे पोलीस ठाण्याचे अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना क्रोम स्टोअर या दुकानाचा ताला जो आहे तो तुटलेल्या स्थितीत मिळाला। त्यांना संशय आला की तिथे चोरी झालेली असू शकते। त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले। त्यांनी क्रोम स्टोअरचे जे मालक आहेत यातील फिर्यादी त्यांना फोनद्वारे माहिती दिली आहे की इथे चोरी झालेली आहे। आम्ही त्यांचा शोध सुरू केला तर आम्हाला ते तेलंगडी गार्डनच्या जवळ आढळले आम्हाला ते। आम्ही त्यांची विचारपूस केली असता ते पळण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना तिथं थांबवलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ताब्यात घेतलं आम्ही आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली। प्रेमात भेटवस्तू देण्याची इच्छा असणं वेगळं, मात्र त्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग निवडणं महागात पडू शकतं। एक चुकीचा मार्ग निवडल्यानं दोन अल्पवयीन मुलांना पोलीस स्टेशन आणि बालसुधार गृहाची वाट धरावी लागलीय। सुमित ठाकरे, झी 24 तास, नागपूर।